नमस्कार, गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे राखी कशी करायची ते। तर रक्षाबंधन जवळ येत आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला आज राखी शिकवणार आहे कशी करायची ते। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 6 नंबरचे मोती कलरचे मणी, 6 नंबरचे सोनेरी कलरचे मणी, 5 नंबरचे सोनेरी कलरचे मणी, 6 नंबरचे लाल कलरचे मणी। ओके। आणि याच्यासाठी 6 नंबरची सुई, 40 नंबरचा तंबूस धागा कट करण्यासाठी कैची। तर तुम्हाला आजचा हा राखीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा। ओके, तर आता आपण बघूया राखी कशी करायची। तर सुरुवातीला धाग्यामध्ये 5 नंबरचे मणी सोनेरी कलरचे ओवून घ्यायचे, 6 मणी ओवून घ्यायचे आणि या शेवटच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि 6ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे 6 मण्यांचं सर्कल तयार होईल, 6 मण्यांचं वर्तुळ तयार होईल। ओके, आता या सगळ्या मण्यांमधून धागा व्यवस्थित फिरवून घेतलेला आहे। आता इथे एक लाल मणी, एक मोती कलरचा मणी आणि परत एक लाल मणी, असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या एका सोनेरी मणीमध्ये यायचं आहे आणि इथे एक लाल मणी, एक मोती कलरचा मणी, असे 2च मणी ओवून घ्यायचे आणि लाल आणि सोनेरी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। तुम्हाला जे कलर आवडतील त्या कलरमध्ये तुम्ही राखी करू शकता। ओके, आता पुढच्या एका सोनेरी मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे परत एक लाल मणी, मोती कलरचा मणी, असे 2 मणी येऊन लाल मणी आणि या सोनेरी मणी, या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत एक लाल मणी आणि मोती कलरचा मणी, असेच मणी पूर्ण सर्कल आपल्याला करायचं आहे। इथे परत एक लाल, एक मोती, या लाल आणि मोती कलरच्या मणीमधून बाहेर यायचे। आता बघा, हा सोनेरी मणी आहे, इथून धागा बाहेर काढायचा आहे आणि हा जो वरचा लाल मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे। ओके, अशा पद्धतीने। आता इथे 3 मणी आहेत, लाल, सोनेरी आणि लाल, लाल, सोनेरी, लाल, असे 3 मणी आहेत। तर धाग्यामध्ये आता फक्त एकच मोती कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि या 3ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे। इथपर्यंत आपलं ही डिझाईन झालेली आहे। ओके, आता पुढची स्टेप काय असणार आहे, तर हा जो मोती कलरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आणि इकडे एक सोनेरी कलरचा मणी ओवून घ्यायचा। प्रत्येक वेळेला धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्या। सोनेरी कलरचा मणी ओवून घेतल्यानंतर 6 नंबरचा सोनेरी कलरचा मणी ओवून घेतल्यानंतर पुढच्या मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा। परत इथे एक 6 नंबरचा सोनेरी कलरचा मणी घ्यायचा, पुढच्या मोतीमधून बाहेर काढायचा। अशाच प्रकारे हाही राऊंड आपण करून घ्यायचा आहे। सोनेरी कलरचा मणी आणि मोती कलरच्या मणीमधून बाहेर काढायचा। ओके, तर हा संपूर्ण सर्कल आपण असाच करून घेऊया। आता हे बघा, ह्या अशा प्रकारे हा सर्कल झाल्यानंतर इथे मध्ये यायचे आपल्याला। तर माझा धागा हा इकडे आहे, तर एका लाल मधून मी सुई वरच्या दिशेने घेते। आता एका सोनेरी मणीमधून धागा काढायचा आहे आणि इकडे जर तुम्हाला आवडेल तो कलर घ्या, तुम्ही लाल घेतलात तरीही चालेल, मी हा मोती कलरचा मणीच यूज करणार आहे।
तर इथे एक मी मोती कलरचा मणी ओवून घेते. तुम्ही लाल घेतलात तरीही हरकत नाही. ओके, आता आपला धागा इथून निघालेला आहे, अशा पद्धतीने असा निघालेला आहे. तर त्याच्याच जो समोरचा मणी आहे म्हणजे हा, तर सुई ही अशीच काढायची अशा पद्धतीने. ओके, आता काय करूया की 1-2 मण्यांमधून धागा फिरवून घेऊया आणि गाठ मारून धागा कट करून घेऊया. आता हे जे आपण पेंडल केलेलं आहे त्याला धागा बांधायचा आहे. ओके, तर त्यासाठी मी ते ही लोकर घेतलेली आहे लाल रंगाची. तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा कुठल्याही रंगाची घेतली तरी चालेल. आणि काय करायचं तर फेविकॉल घेऊन हे जे टोक आहे, लोकरीचं जे टोक आहे त्याला फेविकॉल लावायचं आहे. म्हणजे ते टोक कसं बारीक होईल, हे टोक बारीक होईल आणि मग आपल्याला सुईमध्ये ते विणता येईल. तर मी हे ह्या सुईमध्ये विणून घेते. तर आता ह्या सुईमध्ये हा धागा मी ओवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो मोती कलरचा मणी आहे ह्यातून धागा हा बाहेर काढायचा आहे आणि ह्यातली सुई ही काढून टाकायची. ओके, आता हे पूर्ण असे 2 लेवलला घ्यायचे आहेत बरोबर. टोकं ही लेवलला घ्यायची आहे अशी आणि इथे एक गाठ मारायची. दोन्ही टोकं अशी हातात धरायची आहे, इथे एक गाठ मारायची. आणि ही गाठ हळूहळू ह्या मोती कलरच्या मणीभोवती आणायची आहे आणि फिक्स करायची आहे अशा पद्धतीने. हे बघा, कळतंय? असं हळूहळू आणायचं आणि इथे घट्ट करायची. आता परत काय करायचं आहे तर परत ह्या 2 टोकांना फेविकॉल लावायचं आहे आणि ही सुई ओवून घ्यायची. आता ही दोन्ही टोकं ह्या सुईमध्ये मी ओवून घेतलेली आहेत. आता इथे आपल्याला एक मोती कलरचा मणी, तुम्ही इथे फेविकॉल न घेता साधा गम घेतलात तरीही चालेल. एक मोती कलरचा मणी, एक लाल मणी आणि परत एक मोती कलरचा मणी, असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि मणी हे मागे सरकवायचे. अशा प्रकारे हे मणी मागे सरकवायचे आहे. ओके, तर ही झाली आपली एक बाजू. तर हे जसं आपण केलेलं आहे धागा विणून तसंच ह्या साईडला करून घ्यायचं आहे. म्हणजेच कुठल्या, हा जो मणी निघालेला आहे मोती कलरचा या साईडला जसं आपण हा धागा इथे जॉईन केलेला आहे आणि हे मणी ओवून घेतलेले आहेत तसंच त्याचप्रमाणे ह्या साईडला करून घ्यायचं आहे. तर ते आपण करून घेऊया. तर अशा प्रकारे मी ही दुसरी बाजूही करून घेतलेली आहे. इथे काय करायचं आपण तर आपण जशी वेणी घालतो त्याप्रमाणे ह्या 2 धागांची वेणी अशी घालायची, अर्धवटच घालायची आहे, पूर्ण घालायची नाही आहे. तीसुद्धा तुम्हाला वाटत असेल तर हे ऑप्शन आहे, ते असं केलं नाही तरीही चालेल. ओके, अशी ही गुंडाळी करायची आणि असं हे थोडं सोडून द्यायचं. सुईमध्ये हा धागा विणताना फेविकॉल न वापरता गम वापरला तरी चालेल किंवा जसा तुम्हाला जमतोय ओवून घ्यायला तसं तुम्ही ओवून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही सुंदर अशी ही राखी आज आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला हा राखीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नक्की ही राखी ट्राय करून बघा. अशाच प्रकारे ही अजून एक मी राखी केलेली होती, ही केशरी मण्यांमध्ये केलेली आहे आणि ही जी आपण आता केली ही लाल मण्यांमध्ये. ओके, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गौरीहार क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. अगदी म्हणजे 10 किंवा 15 मिनटात तयार होणारी अशी ही राखी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि येणाऱ्या रक्षाबंधनला तुमच्या भावाच्या हातावर ही राखी नक्की बांधा. ओके, थँक्यू.